प्रकरणामध्ये संजय गरुड यांना अटक झालेली आहे. हो, मला वाटतं मी स्टेजवर असतानाच मला फोन आला तर मी तीच माहिती घ्यायचा प्रयत्न करतोय की नेमकं काय झालं, कुठे झालं. मला अजून त्या संदर्भामध्ये फार माहिती नाही, पण मला फोन निश्चित आलेला होता स्टेजवर असतानाच, म्हणून मी आता इथून गेलो की मी तीच माहिती घेणार आहे. मुख्य आरोपी संजय भास्करराव गरुड अटकेत. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात वेगवान तपास. बनावट शालार्थ आदेश तयार करून शासनाची तब्बल 160 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेट विरोधात नाशिक पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय भास्करराव गरुड याला सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून ताब्यात घेण्यात आले आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 216/2026 मध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. तपासात आरोपी संजय भास्करराव गरुड वय 67 वर्ष हा शैक्षणिक संस्थेचा संचालक असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यातील 841 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही अधिकृत वैयक्तिक मान्यता किंवा शालार्थ प्रस्ताव नसतानाही बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची सुमारे 160 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीच्या 15 शैक्षणिक संस्थांमधील 177 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बनावट मान्यता दिल्याचेही उघड झाले. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे 1200 आरोपी निष्पन्न झाले असून तपास सुरू आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी संजय गरुड हा सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते एका फार्म हाऊसवर लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेत नाशिकमध्ये आणले आणि अटक केली. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली. 160 कोटी रुपयांच्या बहुचर्चित शालार्थ घोटाळ्याचा तपास वेगाने सुरू असून या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शालार्थ आयडी तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे CR नंबर 216/2026 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामधील आरोपी नामे संजय भास्करराव गरुड यास नातेपुते जिल्हा सोलापूर येथील एका फार्म हाऊसवरून अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 200 पेक्षा अधिक शाळांमध्ये बनावट शालार्थ आयडी केल्याप्रकरणी 1200 पेक्षा अधिक आरोपी निष्पन्न झालेले आहेत. घोटाळ्याची सध्याची व्याप्ती ही 160 कोटीची आहे. आतापर्यंत सदरच्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि शिक्षण शाळा ज्या आहेत त्या 200 पेक्षा अधिक निष्पन्न झालेल्या आहेत. या आरोपीचा नेमका काय रोल होता, त्याच्याकडनं काही प्राथमिक माहिती घेतली, काय समोर आलं? आरोपीचे शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था आहे. त्या संस्थेचा हा संस्थाचालक आणि अध्यक्ष आहे. सदर शाळेतील 150 पेक्षा जास्त शिक्षकांचा बनावट आयडी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.